माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा, चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा। पंधरा फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती। आगे आगे देखिए होता है क्या। काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि अस्वस्थता, बावनकुळेंची माहिती। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या घोषणेची चिन्ह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।